मिटती नहीं हमारी, कुछ बातें कि हस्ती मिटती नहीं हमारी। सदियों रहा है दुश्मन, सदियों रहा है दुश्मन, दौर है जहां हमारा, दौर है जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। हम बुलबुले हैं इसकी, हम बुलबुले हैं इसकी, ये गुलिस्तान हमारा, ये गुलिस्तान हमारा। या महान देशाचा जन्म दोनदा झाला आहे। पहिल्यांदा विश्व निर्माण झाले तेव्हा, दुसऱ्यांदा 150 वर्षाच्या पारतंत्र्यानंतर हा देश स्वतंत्र झाला तेव्हा। या देशाने काही महान माणसाला जन्म दिला आहे आणि त्याच महान माणसाने नंतर या देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला आहे। मित्र, स्वातंत्र्याचा दिवस उजाडला कारण वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, राजगुरू अशा हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली। टिळक, सावरकर, साने गुरुजी अशा कितीतरी नेत्यांनी आपल्या जीवाची राख रांगोळी केली। लाखो ज्ञात अज्ञात पुरुषांनी, महिलांनी, बालकांनी तुरुंगवास भोगला, कधी इंग्रजाचा वार दिला तर कधी छातीवर गोळीबार झेलला। दोस्तो, आजचा दिवस या सर्व महान राष्ट्रभक्ताचे स्मरण करण्याचा दिवस है, जिन्होंने अपने लहू से बुझाई थी इस मिट्टी की प्यास, उन्हें जिंदगी से ज्यादा मौत आई थी रास। न जाने कितनों की सांसें बंद हो गई, तब जाकर ली थी हमने ये आजादी की सांस। यूं ही नहीं ये तिरंगा शान से लहराया था, इस वतन को रोशन करने के लिए कितनों ने खुद को ही जलाया था। हमें ये आजादी सोशल मीडिया पर वायरल करने से नहीं मिली, कितने हंसते नौजवानों ने मौत को सीने से लगाया था। जिन्होंने अपनी जान देकर हिफाजत की है हमारी, दुश्मन की गोली अपने सीने में उतारी, उनको ही आज भुला दिया तो हम, उनको ही आज भुला दिया तो कलंक है जिंदगी हमारी, कलंक है जिंदगी हमारी। या आता राष्ट्रभक्तीने राष्ट्र निर्माण काय आहे, फक्त 52 सेकंद स्थिर उभारून राष्ट्रगीत म्हणल्याने, भारत माता की जय असं घोषणा केल्याने आपण देशभक्त आहोत का? आताच्या लोकांना नीती, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मूल्यवान शब्दाचे अर्थच माहित नाही। आता स्थिती अशा आहे, आता स्थिती अशा आहे, दोन सख्खे, कसले दोन सख्खे भाऊ एकाच घरात सुख्या शांतीने गुण्या गोविंदाने राहत नाही। दोन सख्खे भाऊ एकाच घरात सुख्या शांतीने गुण्या गोविंदाने राहत नसेल तर आपले शत्रू आपल्याशी मित्रता करेल का? नाही ना। या देशाचे तरुण युवा, या भारत देशाचे तरुण युवा इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप या सोशल मीडियात चॅटिंग, वेटिंग, सेटिंग, फॉर फ्लॅटिंग या मायाजाल मध्ये फसलेले दिसून येतात। दुःख तर या गोष्टीचा वाटतंय, आजच्या तरुण युवा ज्याच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे तोच तरुण युवा फ्री फायर, पबजी, व्यसनात आणि मायाजाल मध्ये फसलेला दिसून येते। तरुणासाठी एवढेच म्हणेन, मोह मुद्रा में सोने वाले, मोह मुद्रा में सोने वाले, अभी भी वक्त है जाग जाओ, अभी भी वक्त है तुम्हारे पास जाग जाओ। इसे पहले तुम्हारी नीति को ही श्राप समझ कर ना डूबे, इसे पहले तुम्हारी नीति को ही श्राप समझ कर ना डूबे। अजी इस मुल्क का खतरा ना हिंदुओं से है ना मुसलमानों से है, इस मुल्क को तकलीफ बेईमानों और गद्दारों से है, इस मुल्क को तकलीफ बेईमानों और गद्दारों से है। एक तरुण सैनिकात गेला तर देशभक्त आहे का? नाही। स्वातंत्र्यपूर्व काळातलं वेगळं आणि आताचं वेगळं। तेव्हा झाशी की राणी लक्ष्मीबाई ते शहीद अजमावीर भगतसिंग पर्यंत, महात्मा गांधी ते चंद्रशेखर आझाद पर्यंत यांना आपण देशभक्त म्हणतो। पण आता देशभक्त म्हणू तर कोणाला? जे ज्यांना स्वतःचं घर, समाज, परिवार, देशासाठी सर्वत्याग करणारे भावना असतात, चला त्यांना म्हणूया देशभक्त। देशद्रोही करणाऱ्यांसाठी लढतात, त्यांना म्हणूया देशभक्त। देशद्रोही करणाऱ्यांसाठी लढतात, त्यांना म्हणूया देशभक्त। धर्मलोकता नसून इमानदारीने काम करतात, त्यांना म्हणूया देशभक्त। एक तरुण म्हाताऱ्यांना, गरीब व्यक्तीला वैद्यकीय उपचार करतात, त्यांना म्हणूया देशभक्त। एक शिक्षक पैशासाठी नाही तर विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन दाखवतात, ते आहे देशभक्त। एक तरुण तिरंग्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणे हे देशभक्त नसून स्वतः मरण्यासाठी तयार असणे हे आहे देशभक्त। देशद्रोही करणाऱ्यांना एवढेच म्हणेन, ये हवा में जहर घोलने वालों, फिजाएं हमारी इशारों से बदलते हैं, ये हवा में जहर घोलने वालों,
फिजाएं हमारी इशारों से बदलते हैं। तुम क्या तस्वीर बदलोगे मेरे हिंदुस्तान की? अरे तुम क्या तस्वीर बदलोगे मेरे हिंदुस्तान की? शेरों की जिगर में माँ भारती बसती आहे, माँ भारती बसती आहे, माँ भारती बसती आहे. मला ना राजनीतीबद्दल काहीच तक्रार नाही. राजनीतीच्या नावाने राज करणाऱ्या नेत्यावर आहे. मला निवडून दिलंय तुमचा राजा म्हणणाऱ्या त्या नेत्यांना कोण निवडून दिलंय बरं? आम्ही ना तेव्हा हे राजनीती करणाऱ्या नेत्यांना समजेल की मी राजा नाही, या देशाचा सेवक आहे. जनतेच्या एक एक समस्येच्या समाधान करण्यासाठी लढाई झगडं न करता विचार करून निर्णय घेणे हे राजनीतीचे कर्तव्य आहे. राजनीतीला एवढेच म्हणेन, जिन्हें हार समझ बैठे थे हम, जिन्हें हार समझ बैठे थे अपना गला समझने की, वही अब नाग बन बैठे हमें ही काटने की. वही अब नाग बन बैठे हैं हमें ही काटने की. इस दर्द के सोने की चैन तो आप खरीद सकते हो, हमारे इस दर्द से सोने की चैन तो आप खरीद सकते हो, लेकिन कभी चैन इनसे सो नहीं सकते, लेकिन कभी चैन इनसे सो नहीं सकते. आता प्रत्येक स्त्रियांना आरक्षण आहे. आरक्षण असताना सुद्धा भ्रष्टाचार, बालविवाह, हुंडाबंदी ही प्रतात्रता खूपच वाढत आहे. नारी शक्तीला एवढेच म्हणेन, इस वतन के रक्षा के खातिर लड़कियों को भी हक है, इस वतन के रक्षा के खातिर लड़कियों को भी हक है. और इतिहास की किताबें उठाकर देख लो, और इतिहास की किताबें उठाकर देख लो. जिसको भी हमारे काबिलियत पर शक है, जिसको भी हमारे काबिलियत पर शक है, किसी के लिए खुशियां लेकर आई हो तो किसी के लिए काली परछाई हूँ, किसी के लिए खुशियां लेकर आई हो तो किसी के लिए काली परछाई हूँ. इस वतन के रक्षा के खातिर खंडा से खंडा मिलाने आई हूँ. भारत माँ की बेटी हूँ, अरे मैं भारत माँ की बेटी हूँ, तैयार हूँ सरहद पर जाकर सीने में गोली खाने को.